स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. आशिक हूँ तेरा दिवाना भाग 28. लेखिका प्राची सोळे. दोघे त्याच्यासमोर सोफ्यावर बसले. बोल पटपट, आरव म्हणाला. अविनाश 2 मिनिटं थांबला, दीर्घ श्वास घेतला आणि दोघांकडे पाहिलं. कथा पुढे सुरू. बोल पटपट, काय तमाशा चालू आहे? आरव ओरडला. सायली, मी तुझा मोठा गुन्हेगार आहे. लोकांना लोनच्या जाळ्यात ओढून त्यांना फसवणे, खोटे डॉक्युमेंट्स तयार करणे हे काम मी करायचो. तुझ्या काकाशी माझी ओळख झाली आणि त्यानेच मला तुझ्याशी प्रेमाचे नाटक करायला सांगितले. त्याचे पैसेही दिले, पण तू माझ्यावर प्रेम करू लागलीस हे मी त्यांना सांगितले. त्या दोघांनी मला नवीन घर घेतोय म्हणून तुला सांगायला सांगितले. त्यामुळे तू तुझ्या आईचे दागिने आणि साठवलेले पैसे मला दिलेस. ते सगळे पैसे आणि दागिने काकीने घेतले. मग तुला त्या ड्रगच्या पार्टीत नेऊन तुला बदनाम करायचा प्लॅन होता. म्हणजे त्या दोघांना तुला घराबाहेर काढणं सोपं गेलं असतं. पण कसं कोण जाणे तू त्या पार्टीतून अचानक निघून गेलीस. पोलिसांची रेड पडली होती आणि त्याच रात्री अचानक तू गायब झालीस. सगळीकडे शोधलं, पण तू सापडली नाहीस. शेवटी विचार करून मी मुंबईला निघून आलो. अविनाश बोलत होता आणि सायलीचा चेहरा रागाने वेडावाकडा होत होता. जणू तिचा वाईट भूतकाळ तो परत समोर ठेवत होता. तिच्या सुकलेल्या जखमेवरची खपली कुरतडत होता. माझ्यावर काय अन्याय झाला, किती दुःख दिलेस ते सांगतोय? लाज नाही वाटत तुला? सायली पुन्हा भडकून उठली, पण आरवने तिचा हात धरला. सायली, नाव नको घेऊस तुझ्या तोंडात माझं, सायली ओरडली. सॉरी, नाही नाव घेणार, अविनाश खाली नजर करत बोलला. पण तू असा सत्यवान का झालायस? आरवने त्याच्याकडे रोखून बघत विचारले. आरव साहेब, तुम्हाला ती कथा तर माहीत असेलच. वाल्या निष्पाप लोकांना त्याच्या कुटुंबासाठी मारत असे. पण जेव्हा त्याच्या कुटुंबानेच त्याची साथ सोडली तेव्हा तो वाल्याचा वाल्मिकी ऋषी झालाय. मी ज्या वाईट मार्गावर चालत होतो ते वाईटच माझा घात करत आहे आणि इथून परत फिरण्याचा मार्ग मृत्यू आहे हे कळलं आणि त्याच वेळी मी ठरवले तुम्हाला सारं काही सांगायचे. बोल पटपट, तुझं प्रवचन ऐकायला वेळ नाही आम्हाला, सायली डाफरली. आरवही सायलीचा आवेश बघून स्तब्ध झाला होता आणि तिचा अभिमानही वाटत होता. खरं म्हणजे मी मुंबईला आलोच नाही, मला आणलं गेलं, अविनाश म्हणाला. कोणी? आरवने विचारले. तुम्हाला नाव ऐकून धक्का बसेल, पण नाव सांगावंच लागेल. मग बोल, सायली बोलली. ते नाव आहे नताशा रॉय, अविनाश थंड आवाजात बोलला. व्हॉट? नताशा? माय PA? आरवने चमकून विचारले. हो. आता मी काय सांगतो ते नीट ऐका आणि माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नाही तर माझ्याकडे पुरावा देखील आहे. नताशाने तिच्या नवऱ्याकरवी मला पुण्यातून किडनॅप करून इथे आणले. तिच्या नवऱ्याचे नाव टोनी आहे. मुंबईत सायली तुमच्याकडे आली होती. नताशा बिथरली. सायली कोण आहे आणि ते का आली याची तिने सगळी माहिती गोळा केली. सायलीला तुमच्या आयुष्यातून काढून टाकणे हे एकमेव लक्ष होते तिचे. त्यामुळेच पहिली चाल तिने खेळली ती म्हणजे तुमच्या ऑफिसच्या आवारात मी फेक सायलीला भेटलो आणि तुम्ही ते खरं समजून इथे सायलीला बाहेर काढलो. पण काही दिवसांनी तुमच्या लग्नाची न्यूज बाहेर आली आणि यावेळी नताशा वेडी झाली. खून डोक्यात उतरला तिच्या. तुम्ही सायलीशी लग्न करताय हे तिला सहन झाले नाही. मला तिने सायलीला मारण्याची सुपारी दिली, नाहीतर मला मारून टाकेल अशी धमकी दिली. आता काहीही झाले तरी या नताशाचा काळा इतिहास आधी शोधायचा असा मी पण केला आणि एक दिवस ती संधी मला मिळाली. 2 दिवस टोनी गायब होणार होता तेव्हा त्याचा पाठलाग केला आणि तो कुठे गेला हे शोधून काढले. त्यावेळी एक भयंकर घटना उघडकीस आली. अविनाश बोलून थांबला.
आतापर्यंत आरव आणि सायली दगडासारखे बसले होते. अविनाशच्या बोलण्याकडे मनचित्त एकाग्र करून ऐकत होते. कुठली भयंकर घटना? आरवने एक एक शब्द उचलला. मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघा. पण आधीच सांगतोय, आपण हॉटेलमध्ये आहोत. कुठलाही सीन क्रिएट करू नका प्लीज, अविनाश विनंती करत म्हणाला व त्याने त्याचा मोबाईल आरवच्या हातात दिला. तो एक व्हिडिओ होता. आरव सायलीची नजरानजर झाली. आरवने प्ले बटनवर क्लिक केले. तो हॉल होता व मंद उजेडाच्या काळोखात बुडाला होता. 2 व्यक्ती बसलेल्या दिसत होत्या. एक पुरुष आणि एक स्त्री. दोघे समोरासमोर बसले होते व टेबलावर दारूचे ग्लासेस व बॉटल्स होत्या आणि त्यांच्या आवाजातले संभाषण ऐकू येऊ लागले. रूममध्ये गंभीर शांतता पसरली. नताशा, स्वतःच्या हजबंडला नोकरासारखं किती दिवस वागणणार ग? टोनी जीभ जड झालेल्या आवाजात अडखळत बोलला. का? तुला त्रास होतोय का? आपलं काम काय आहे तुला माहिती आहे ना? नताशाने आवाज चढवत म्हटले. चिल डार्लिंग, चिडतेस कशाला? पण साला तो अविनाश आपल्याला जरासुद्धा आवडला नाही. तुझ्या न आवडण्याने काय फरक पडतो रे? फरक पडतो मूर्ख साली. अरे त्याचे डोळेच सांगतात किती धोकेबाज शातीर आहे तो. त्याच्या लिप्सवर एक आणि मनात दुसरं असतं. थोबाड सांभाळून बोल, नताशा गुरकावली. पण ते मरू दे. आपल्याला त्याला थोडेच दिवस झेलायचे आहे, मग त्याला गायब करू. ओठाला ग्लास लावत नताशा बोलली. त्याला काय काम दिलेस? टोनीने विचारले. सायलीला पकडून मारून टाकण्याचे, नताशा थंडगार आवाजात बोलले. अरे वा, भारीच काम केले आहेस. आता सायली पण त्याच मार्गाला जाणार. डॅम प्रिटी, टोनी विचित्र हसत बोलला. सायली पण? या एका वाक्याने आरव आणि सायलीच्या पायाखालची जमीन हादरली. दोघे ऐकू लागले. हो, जायलाच हवं तिला. माझ्या मार्गात येते, मग कसं सहन होणार? सोलोनीचा मृत्यू कसा दर्दनाक झाला आठवते ना? हनीमून साजरा करायला जात होते. तिची प्रेतयात्रा निघाली. नताशा जोरात हसली. आणि आरवला 440 वोल्टचा झटका बसला. त्याची इतक्या जोरात प्रतिक्षिप्त क्रिया झाली की सायली घाबरून दचकली. तिने पटकन त्याच्या हातावर स्वतःच्या हाताचा दाब दिला. पुढचं त्यांच्या कानावर पडलं. हो, पण त्या ॲक्सिडेंटमध्ये आरव मेला असता तर? टोनी म्हणाला. कसा मारणार? तूच ट्रक चालत होतास ना? धडक ज्या बाजूला सलोनी होती तिथेच दिली होतीस. मग मरायला तर तिलाच हवे होते. अजूनही ट्रक ड्रायव्हरचा शोध सुरू आहे म्हणे. यावर दोघे खळखळून हसले. म्हणजे माझ्या कारचा ॲक्सिडेंट हा नताशाने घडवला? सलोनीचा खून झालाय? हा टोनी होता तो ड्रायव्हर? आरवला एकावर एक धक्के बसत होते. त्याच्या डोळ्यात रक्त उतरले आणि त्या रक्तातून वाट काढत त्याचे कढत अश्रू खाली सायलीच्या हातांवर सांडले. सायलीने वर त्याच्याकडे पाहिले. तिचंही मन गलबलून आले. पोटात ढवळून निघाले आणि नीच नताशासाठी भयंकर राग धुमसला. किती क्रूर वागली ती या दोघांसोबत. सायलीने पुढे व्हिडिओ सुरू केला. आता हा मूर्ख अविनाश त्या सायलीला मारेल. मग त्याचं फुटेज आपण बनवायचं आणि द्यायचं पोलिसांना. सडू दे जेलमध्ये कायमचा. तसंही त्याचे छोटे मोठे गुन्हे बाहेर येतीलच. मग ओरडला तरी त्याचं ऐकते कोण? नताशा टोनीला रोखून बघत म्हणाली. त्या दोघांच्या बोलण्यावर ते दोघेच खुश होऊन हसत होते. टोनीने नताशाला जवळ घेतले आणि सायलीने व्हिडिओ बंद करून टाकला. आरवच्या हातातून पटकन मोबाईल काढून घेतला व अविनाशला दिला. सायलीलाही आरवकडे बघण्याची भीती वाटू लागली. आरवने त्याची नखं सोफ्यात रोतवली होती आणि इतकी घट्ट की क्षणात सोफ्याचे कापड टरटर फाटून त्यातला कापूस बाहेर आला. चेहरा इतका उग्र की साधी नजर जरी पडली कोणावर तरी तो भस्म व्हावा. आरवला शांत करणे महत्त्वाचे होते. खूपच भयंकर घटना त्याच्या डोळ्यांनी पाहिली होती. या क्षणी आरव कसा रिॲक्ट करेल हेच तिला समजत नव्हते. नाही सहन झाले आरवला. त्याच्या सलोनीचा प्रेमळ हसरा चेहरा क्षणात डोळ्यासमोर आला आणि बेभान झालेला आरव समोर बसलेल्या अविनाशवर तुटून पडला.
आरवचा आवेश इतका भयंकर होता की शरीराने फिट असलेल्या अविनाशलाही त्याला आवरता येत नव्हते. आरवच्या हातात अविनाशची मान होती आणि क्षणाक्षणाला त्याचा दाब वाढत होता. आरवला कोणीही थांबवणे अशक्य होते. अविनाशचा श्वास फुलू लागला, तो गुदमरू लागला, डोळे मोठे होत गेले. हे पाहून सायली शहारली आणि हादरली. कसंही करून अविनाशची सुटका करणे गरजेचे होते. अविनाशची काळजी म्हणून नाही, तर निष्पाप आरवच्या हातून त्याचा खून होऊ नये म्हणून. आरव, आरव सोडा त्याला, प्लीज सोडा, मरेल तो. तुम्ही प्लीज शांत व्हा, तुम्हाला सलोनीची कसम. सायली रडत आरवचे हात खेचत पटकन बोलली. ती खूप घाबरली होती आणि आरव पुतळा बनला. अविनाशने मरत मरत कशी तरी स्वतःची मान सोडवून घेतली. खोकत धडपडत तो बेडवर पडला. त्याचा श्वास नियंत्रणात येतच नव्हता. सायलीने पटकन त्याला ग्लासात पाणी दिले. सायलीच्या त्या कृतीनेही अविनाशला भरून आले. त्याने सावकाश पाणी प्याले. आरवने त्याच्या हाताच्या मुठी करून भिंतीवर मारायला सुरुवात केली. तो शांत होणे केवळ अशक्य होते, पण सायली त्याला शांत करणारच होती. आरव, माझ्याकडे बघा, प्लीज तुमच्या सायलीकडे बघा. शांत व्हा ना माझ्यासाठी, प्लीज शांत व्हा. सायली लहान मुलासारखी रडत त्याचे हात धरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत म्हणाले. आरवने तिच्याकडे डबडबलेल्या नजरेने पाहिलं. तिची दया आली त्याला आणि आवेगाने तिला मिठीत घेतले. सायलीचं शरीर थरथरत होते. तीही त्याला घट्ट बिलगली. रडतच शांत व्हा, प्लीज शांत व्हा बडबडत होती. आरव थोडा शांत झाला. अविनाश अजूनही घाबरून त्याच्याकडे बघत होता. त्याचा गळा प्रचंड दुखत होता. सायलीने आरवला सोफ्यावर बसवले. त्याला पाणी दिले व स्वतःही प्याले. नताशाने सलोनीला एवढा क्रूर मृत्यू दिला हेच त्याला सहन होत नव्हते. कसं होणार? त्याचा जीव होती ती. आता ती बीच कुठे असेल? आरवचा आवाज असा आला की अविनाशच्या अंगावर काटे आले. त्याने जीव एकवटून बोलण्याचा प्रयत्न केला, पण आवाज फुटतच नव्हता. बोल, आरव ओरडला. बिलीव्ह मी, मला माहीत नाही, पण मी तुम्हाला मदत करेन नक्की. एक संधी द्या मला. अविनाश कसं तरी बोलला. त्याचा गळा दुखत होता. फक्त 48 तास देतो तुला. ती आणि तिचा नवरा माझ्यासमोर हवेत. गिरीपूरच्या गोडाऊनमध्ये हवेत ते. आरव रागाने त्याला बघत बोलला. हो, मी प्रयत्न करतो. नो, आय वॉन्ट रिझल्ट. गॉट इट? हो हो, मी घेऊन येतो, अविनाश म्हणाला. माझ्याशी गद्दारी करण्याचा प्रयत्न जरी केलास तर तुझं नखही शिल्लक ठेवणार नाही. ते दोघे पाताळात जरी लपले असतील तरी शोधून काढेन. मी नक्की आणतो त्यांना, प्लीज, अविनाश म्हणाला. आरवने कोटाच्या खिशात हात घातला व हातात आलेल्या नोटा बेडवर ठेवला. हे पैसे ठेव. त्याच्याकडे एकदा अंगार फुललेल्या नजरेने पाहिले व सायलीचा हात धरला आणि त्या रूममधून तडक बाहेर पडला. त्यावेळी रात्रीचा 1:30 वाजला होता. झोप दोघांनाही येणे अशक्य होते. उलट अविनाशने कायमची झोप उडवली असेच होते. आरव खूपच दुःखी होता. त्याच्यासोबत नताशा असा धोका करेल असं वाटलं नव्हते. पण आता फक्त नताशाचा मृत्यू हेच तिचं नशीब होतं आणि तो लवकरच तिला मिळणार होता. बेडवर बसून तो विचारात हरवला होता की त्याच्या हातावर कसलीशी जाणीव झाली. त्याने पाहिलं. बाजूला सायली होती व तिने त्याच्या हातावर हात ठेवला होता. जे झालं ते खूप दुर्दैवी आहे. नुसतं बोलून दुःख संपणार नाही, पण त्यातून बाहेर यायला हवं तुम्हाला. सलोनीवर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायचा आहे. त्यासाठी स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. सायली त्याचं मन शांत करण्याचा प्रयत्न करत होती. आरवने तिच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ घेतले. सायलीसाठी त्याला वाईट वाटले. सलोनी त्याचा भूतकाळ होती, पण सायली वर्तमान, भविष्य होती आणि त्या नीच नताशाने अविनाशला सायलीला सुद्धा मारायची सुपारी दिली होती.
हे कसं तो सहन करू शकत होता? एकीला गमावलं, आता सायलीला तो गमावू शकत नव्हता. केवळ आणि केवळ हे सायलीमुळेच उघडकीस आले. नताशाला तिने ओळखले. ती काय होती आणि ती कुठलं काम करत होती हे जाणून घेतले. सायलीच्या सतर्कतेमुळे नताशा अलर्ट झाली व पळून गेली, पण त्यामुळेच ती दोषी आहे हे सिद्ध झाले. 2 वर्षे ती दिमकसारखी मला, माझ्या स्वप्नांना व बिझनेसला खात होती आणि मला समजले सुद्धा नाही. आरवला याच गोष्टीची प्रचंड चीड येत होती. सायली, थँक्यू सो मच, आरव पहिल्यांदा सौम्यपणे बोलला. ते कशाला? तुझ्यामुळे हे सगळं समजले, नाहीतर माहीत नसते काय झाले असते. मी कोण आहे तुमची? माय वाईफ. फक्त वाईफ नाही तर अर्धांगिनी. तुमचं सुख ते माझं सुख आणि तुमचं दुःख ते माझं दुःख. तुम्हाला सुखी ठेवणे आणि कुठलंही दुःख येऊ नये याची काळजी घेणे हे माझं कर्तव्यच आहे. त्यात कशी पाठी राहणार? या नताशाचा मला तिला बघितल्यावरच संशय येत होता. का कोण जाणे, पण ती खूप चालाख, धूर्त आणि लबाड आहे असे वाटायचे. आणि त्या दिवशी तिच्या केबिनमध्ये मला मिळालेली ती लॅव्हेंडर कलरची फाईल, ज्याच्यात सिक्रेट कोड वर्डमध्ये लिहिलेलं होतं, तिने मला तिथे पाहिलं व तेव्हाच ती समजली. तिचा खेळ संपलाय आणि इथून पळून गेली. पण ती पळणार. पण ती कुठे पळणार? ती सापडणारच. सायली त्याच्याकडे बघत दृढतेने बोलले. आरवला सायलीला कुठे ठेवू आणि किती प्रेम करू असे झाले. बिचारी त्याच्यासाठी किती करत होती आणि अनावधानाने का होईना त्याने तिचा अपमान करून विलाबाहेर काढलं होतं. त्याचं त्याला खूप वाईट वाटत होते. सायली, आय एम व्हेरी सॉरी, तो भाऊक होत बोलला. आता नो सॉरी हं. एक सांगू, तुम्हाला मनापासून पश्चाताप होत आहे. तुमची चूक कबूल केली मग तुम्ही दोषी कसे? उलट या मल्होत्रा एम्पायरची क्वीन बनवलेत मला. सलतेच्या छातीवर चेहरा घुसळत बोलली. खात्री बाळगा, अविनाश तिला आणि तिच्या नवऱ्याला नक्की शोधून काढेल. नाही धोका करणार. त्याच्या डोळ्यात सच्चेपणा पाहिला मी. आणि एक महत्त्वाचे, आपल्याला ती गूढ व्यक्तीही शोधायची आहे. सॅली तिचे बदामी डोळे त्याच्यावर रोखत म्हणाले. कोण? प्रोजेक्ट ए, टार्गेट एस आणि के रुपाली. आलं का लक्षात? सॅलीने विचारले. थांबा, मीच सांगते. प्रोजेक्ट ए म्हणजे तुम्ही स्वतः, म्हणजेच मल्होत्रा इंडस्ट्रीज. टार्गेट एस म्हणजे मी स्वतः, माझा मृत्यू. आणि के रुपाली म्हणजे रुपाली कर्णिक, तुमच्या सलोनी कर्णिकची लहान बहीण. हे काय आहे ते सगळं आपल्याला लवकरात लवकर शोधायला हवं, उशीर होण्याआधी, साली चिंतेने बोलले. आरव शहारला. केवढं मोठं षडयंत्र! आणि सायली त्याचा माग घेते. खरंच माझ्या आयुष्यात एंजल बनून आलेही. येस माय डिअर, उद्याच या सगळ्या गोष्टीचा छडा लावायला घेऊ. आणि शपथ आहे माझी मला, मी यातल्या एकालाही सोडणार नाही. प्रॉमिस. तिच्या कपाळावर ओठ टेकवत आरव म्हणाला. सायलीने आनंदून त्याच्या गालावर किस केले. क्रमश. कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा उशिरा आल्याबद्दल क्षमस्व. कथालेखित, कथाचा आवाज प्राची सुळे. धन्यवाद.